ज्यांच्या घरी नवरात्रीमध्ये गड बसवलेले असतात त्या प्रत्येकाच्या घरी नवरात्रीत 9 दिवसाचा उपवास केला जातो किंवा उठता बसता उपवास केला जातो। तर त्यांनी तो उपवास कधी सोडायचा किंवा उठता बसता ज्यांचा उपवास आहे त्यांनी कधी धरायचा आणि कधी सोडायचा, त्याचप्रमाणे देवीला कडाकण्याचा नैवेद्य कधी दाखवायचा, त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य आपण घटाला कधी दाखवायचा आणि घट कधी उठवायचे, असे बरेच प्रश्न प्रत्येकाला पडलेले असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। जसं घटस्थापनेला विशेष महत्त्व असतं तितकंच महत्त्व हे घट विसर्जनाला देखील असतं। सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे आणि सर्वांनीच आपापल्या घरी घटस्थापना केलेली असेल, अखंड नंदालीप लावलेला असेल। तसेच ज्यांनी घट बसवलेले नसतील तर त्यांनी सुद्धा आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे 9 दिवस आणि तो अखंड दिवा लावायचा आहे। त्यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो। त्यामुळे जरी तुम्ही घट बसवलेले नसतील तरी सुद्धा नवरात्रीत 9 दिवस अखंड दिवा नक्की लावा। तसेच 9 दिवस कुलदेवीची तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सेवा नक्की करा। घट बसवल्यानंतर घटाचं उद्यापन केलं जातं, म्हणजेच घट विसर्जन केले जातात, घट उठवले जातात। घटस्थापना म्हणजे देवीची स्थापना ही अश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असते। देवीची स्थापना प्रतिपदेला केल्यानंतर 9 दिवस नवरात्र साजरी होते आणि 10व्या दिवशीच आपण दसरा साजरा करतो, यालाच आपण विजयादशमी असे म्हणतो। घट उठवले जातात ते नवमीला, मात्र घटाचे उद्यापन म्हणजे घट विसर्जन हे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केले जाते। का तर आपल्या घरातील पुरुष मंडळी जेव्हा देवाला जातात सोनं लुटण्यासाठी तेव्हा त्यांच्या डोक्यावरची जी टोपी असते त्या टोपीवरती ते जे धान्य उगवलेलं असतं घटामध्ये तर ते अंकुर टोपीमध्ये खोसतात आणि नंतर ते देवाला जातात। घटामध्ये जे अंकुर उगवलेले असतात तर ते अंकुर आपण दसऱ्याच्या दिवशी आपण देवाला वाहतो। त्यामुळं घट विसर्जन हे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच केलं जातं। मात्र घट उठवले जातात ते नवमीच्याच दिवशी। प्रत्येकाकडेच घट हे नवमीला उठवले जात नाहीत, तर काही ठिकाणी दसऱ्या दिवशी सुद्धा घट उठवले जातात। म्हणजे काय तर प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे घट उठवले जातात, म्हणजे पूर्व परंपरेने चालत आलेल्या परंपरेनुसार ते घट उठवले जातात। आणि जसं तुमच्याकडं पद्धत असेल, म्हणजे नवमीला उठवले असतील तर नवमीला किंवा दसऱ्याला उठवत असतील तर दसऱ्याला तुम्ही घट उठवा। तुम्ही तुमच्या परंपरेनुसार घट उठवायचे आहेत। तसेच नवरात्रीमध्ये 9 दिवसांचा जो उपवास आहे तर त्यांनी कधी सोडायचा, तर घट उठवतो त्या दिवशी म्हणजेच नवमीला उपवास सोडायचा आहे। आणि ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी 22 तारखेला म्हणजेच रविवारी 22 ऑक्टोबर 2023 रोजी अष्टमीला उपवास धरायचा आहे आणि नवमीला सकाळी घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे। पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवायचा, तर घट उठवण्यापूर्वी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आणि तळी भरण करायचं। म्हणजे काय तर ताटामध्ये हळद कुंकू पानं आणि सुपारी घ्यायची आणि नंतर आपल्याला 5 मुलं बोलवून त्या मुलांच्याकडून ते ताट 5 वेळा किंवा 3 वेळा खालीवर करायचा आणि आपण जेव्हा खालीवर करतो तेव्हा उदे उदे अंबाबाईचा उदे उदे असं 5 वेळा 5 देवींची नावं घ्यायची आणि ते ताट खाली ठेवायचं आणि नंतरच आपल्याला घट उठवायचे। घट उठवल्यानंतर घटावरचा जो नारळ आहे तर तो नारळ फोडायचा आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटायचा आणि आपण अष्टमीला जे कडाकणी बांधलेले असतात तर ती सुद्धा मुलांना वाटायची। ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे आणि ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी सुद्धा घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे। म्हणजे कधी तर यावेळी 23 ऑक्टोबर 2023 रोजी खंडे महानवमी या दिवशी घट हलवायचे आणि उपवासाचे पारणे देखील केले जाईल। त्याचबरोबर दसऱ्याला सुद्धा आपण गोडधोड करतच असतो आणि या दिवशी सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। दसऱ्याच्या दिवशी जर का तुम्हाला पुरणपोळी करायची नसेल तर दुसरं काही गोडाधोडाचं केलं तरी चालू शकतं, म्हणजे श्रीखंडपुरी किंवा बासुंदीपुरी याचं सुद्धा जेवण केलं जातं। या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जाऊन प्रत्येकाला आपण शुभेच्छा देत असतो। एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देऊन एकमेकांना सोनं देतो। सोनं देताना सोनं घ्या सोन्यासारखं राहा असे आपण एकमेकांना म्हणतो, कारण दशमीच्या दिवशी देवी विजय स्वरूपात असते, म्हणजेच महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण त्यांचा आनंद उत्सव साजरा करत असतो, म्हणून आपण दसरा हा सण साजरा करतो। अष्टमीच्या दिवशी आपण देवीला कडाकणी बांधतो आणि ते आपण घरी सुद्धा आपण बांधतो। आपण जे घट बसवलेले असतात आणि त्या घटाला आपण जशा फुलांच्या माळा बांधतो
तर त्या ठिकाणी आपल्याला कडाकणी बांधायची आहेत आणि आपल्या घराच्या शेजारी जर मंदिर असेल तर त्या मंदिरात सुद्धा आपल्याला अष्टमीच्या दिवशी देवीची ओटी भरायची आणि कडाकणी बांधायची आहेत। आणि या कडाकणीमध्ये काय केलं जातं तर देवीचे दागिने बनवले जातात। वेणी, फणी, आरसा, हार, बांगड्या, जोडवी, माळ, अंगठी, पैंजण, कानातले आणि या प्रकारे खाऊचे पान हे सर्व एकत्र करून या दोऱ्यामध्ये बांधले जातात। अशी माळ बनवून आपल्या घरातील घटावरती बांधली जाते। तसेच बाहेर आपण मंदिरामध्ये जातो तर तेव्हा सुद्धा आपल्याला 5 कडाकणी अशा दोऱ्यांमध्ये बांधून ते मंदिरामध्ये नेऊन मंदिराच्या ठिकाणी आपल्याला ते कडाकणी बांधायची आहेत। त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसामध्ये देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो। अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी लाल भोपळ्याचे चौकोनी तुकडे केले जातात आणि नंतर मग ते उकडले जातात आणि त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी हा भोपळा खायचा असतो। आता हा प्रत्येकाकडेच अशी पद्धत असेलच असे नाही, तर तुमच्याकडे अशी पद्धत असेल तरच तुम्ही अशा प्रकारे भोपळा खायचा आहे। प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत ही वेगवेगळी असते। तुमच्या भागामध्ये पूर्वीप्रमाणे पूर्व परंपरेने जशा रूढी परंपरा असतील त्यानुसार तुम्ही हे सगळं करायचंय। तसेच ज्यांना देवीची खणा नारळाने ओटी भरायची आहे तर त्यांनी अष्टमीला सुद्धा ते भरू शकतात किंवा नाही जमलं अष्टमीला तर नवमीला सुद्धा आपण ती ओटी भरू शकतो किंवा मूळ ठिकाणी म्हणजे तुमचं ज्या ठिकाणी देवी असेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता। ओटी भरताना तुम्ही हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, हिरवा ब्लाउज पीस, हळदी कुंकू आणि अशा प्रकारे आपण सवासणीचं जे वाण असतं तर ते सगळं त्यावरती ठेवायचंय। पानाचा विडा ठेवायचा आहे, हळद, कुंकू, अक्षदा, खडीसाखर, आळकुंड, सुपारी, खारीक, बदाम हे सगळं त्यामध्ये ठेवायचं आणि देवीची ओटी भरायची। तसंच तुम्ही जर का अष्टमीला कन्यापूजन करत असाल तर तुम्ही ते कन्यापूजन अष्टमीला सुद्धा करू शकता किंवा नवमीला सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता। आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आता देवपूजा कधी करायची, म्हणजे घट उठवल्यानंतर करायची की दसऱ्याला करायची। तर घट उठवल्यानंतर देवपूजा करायची आणि देव हे पानावरती मांडायचे आणि दसऱ्या दिवशी आपल्याला देवपूजा करायची आणि ते सुद्धा आपल्याला नवीन वस्त्र घ्यायचं आणि त्याच्यावरती देव ठेवायचे। तर अशा प्रकारे आपल्याला नवमीला आणि दशमीला असं 2 दिवस देवपूजा करायची। तर अशा प्रकारे आमच्या भागामध्ये प्रत्येकाच्या घरी नवमीला आणि दशमीला देवपूजा केली जाते। तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही देवपूजा करा। तर अशा प्रकारे काही ठिकाणी नवमीला तर काही ठिकाणी दसऱ्याला घट उठवतात। तुम्ही जर का नवमीला घट उठवत असाल तर नवमीला उपवास सोडायचा आहे आणि जर का तुम्ही दसऱ्याला घट उठवत असाल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडायचा आहे। आता जशी तुमच्याकडे पद्धत असेल म्हणजे पूर्व परंपरेने चालत आलेली तर त्याच पद्धतीने तुम्ही घट उठवायचे आणि उपवास देखील त्याच दिवशी सोडायचा आहे। तर असा हा घट कधी उठवायचा आणि नवरात्रीमध्ये ज्यांचे 9 दिवसांचे उपवास आहेत त्यांनी उपवास कधी सोडायचे किंवा ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी कधी उपवास सोडायचा, कडाकणी कधी बांधायची, कन्यापूजन कधी करायचं, त्याचप्रमाणे देवीची ओटी कधी भरायची याविषयीची माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।